विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना श्रीवाद आज आपण रत्नसंभव बुद्ध विहार आणि रमाई महिला संघाकडून संयुक्त जयंती साजरी करत आहोत. रमाई महामाता रमाई, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, फातिमा शेख यांची जयंती आपण साजरी करत आहोत. आम्हाला खूप आनंद होतो. पहिल्यांदाच आम्ही अशा प्रकारे जयंती साजरी करीत आहोत आणि पहिल्यांदाच वक्ते म्हणून आम्ही स्टेजवर बसले आहोत. मी तर पहिल्यांदाच बसले, त्यामुळे खूप छान वाटते. आणि सर्वांनाच माहिती आहे इतिहास, म्हणजे कमीत कमी आपल्या बौद्ध लोकांना तरी की सर्व महापुरुषांचा इतिहास सर्वांना माहिती आहे. आमच्याकडून काही चूक झाली असेल किंवा बोलण्यामध्ये थोडं मागे पुढे काही झालं असेल तरी माफ करावे, चुका काढू नका. आज माझा विषय आहे मुक्ता साळवे. मुक्ता साळवे या सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या शाळेमध्ये दलित समाजातील पहिल्या मातंग समाज म्हणजे दलित समाजातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. सावित्रीबाई फुलेंच्या शाळेमध्ये जेव्हा त्यांनी गेले, मुक्ता साळवे या लहुजी उस्ताद यांची पुतणी होती आणि त्यांनी ना एक प्रश्न केला. तेव्हा जातीभेद खूप होता, उष्णता खूप होती. तेव्हा त्यांनी एक निबंध लिहिला आणि देवाला प्रश्न केला की आमचा धर्म कोणता. की ब्राह्मण लोक त्यांच्या वेदाप्रमाणे वागतात, मुस्लिम लोक त्यांच्या कुराणाप्रमाणे वागतात आणि इंग्रज लोक त्यांच्या बायबलप्रमाणे वागतात, म्हणून ते खूप सुखी आहेत का. म्हणून त्यांनी एक निबंध लिहिला आहे. ते निबंध मी तुम्हाला वाचून दाखवते. मुक्ता साळवे ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांच्या शाळेत शिकत होत्या. महार मांगाच्या दुःखाविषयी हा निबंध त्यांनी वयाच्या 14व्या वर्षी लिहिला, जो त्या काळातील सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकतो. महार मांगाच्या दुःखाविषयी मुक्ता साळवे यांनी प्रश्न केला देवाला. ईश्वराने मग दिनदुबळीच्या अंतःकरणात आम्हा दुर्दैवी पशुपेक्षा नीच मानलेल्या दरिद्री महारा मांगाच्या दुःखाविषयी भरविले. तीच कार्यकर्त्याचे मनात चिंतन करून त्या निबंधाविषयी मी आपल्या शक्तीप्रमाणे हा विषय लिहिण्याचे काम हाती सरसावून घेतले आहे. परंतु बुद्धिदाता व निबंधास फळ देता महारा मांगास व ब्राह्मणास उत्पन्न करता जगन्नाथ आहे. महाराज, आता जर वेदाधारे करून आमचा द्वेष करणारे लोक त्यांच्या मताचे खंडन करावे तर हे आमच्यापेक्षा उंच म्हणविणारे, विशेष करून लाडू खाऊ ब्राह्मण लोक असे म्हणतात की वेद तर आमचीच मतं आहे, आम्हीच त्यांचे अवलोकन करावे. तर यावर उघड दिसते की आम्हास धर्म पुस्तक नाही. जर वेद ब्राह्मणासाठी आहेत तर वेदाप्रमाणे वर्तणूक करणे ब्राह्मणाचा धर्म होय. जर आम्हास धर्मसंबंधी पुस्तक पाहण्याची मोकळीक नाही तर आम्ही धर्मरहित आहोत असे साफ दिसते. असे वेद की ज्यांचे ब्राह्मणाच्या मताप्रमाणे अवलोकन केल्याने महापातक घडते, तर मग आमच्या आधारे आचरण केल्याने आम्हाकडे किती मूर्खत्व दोष येईल बरे. मुसलमान लोक पुराणाच्या आधारे करून, इंग्रज लोक बायबलच्या आधारे करून आणि ब्राह्मण लोक वेदाधारे करून चालतात. म्हणून ते आपापल्या खऱ्या खोट्या धर्माप्रमाणे जास्त कमी आम्हापेक्षा सुखी आहेत असे वाटते. भगवान तुझ्याकडून आलेला धर्म कोणता आम्हास कळी, म्हणजे आम्ही सर्व त्यांच्यासारख्या रीतीने अनुभव घेऊ. परंतु ज्या धर्माचा एकानेच अनुभव घ्यावा व बाकीच्यांनी खादाड मनुष्याच्या तोंडाकडे पाहावे, तो त्यासारखे दुसरे धर्म पृथ्वीवर नष्ट होवोत व असा धर्माचा अभिमान करावा असो आमच्या मनात देखील न येऊ. आम्हा गरीब महार मांगास हाकून देऊन आपण मोठमोठ्या इमारती बांधून हे लोक बसले व त्या इमारतीच्या पायात आम्हा तेल शेंदूर पाजून व आमचा निर्वंश करण्याचा उपक्रम चालविला होता. आम्हा मनुष्यास ब्राह्मण लोकांनी गाई म्हशीपेक्षा नीच मानले होते. सांगते ऐका. ज्यावेळी बाजीरावाचे राज्य होते त्यावेळी आम्हा गाढवाप्रमाणे तरी मानित होते काय. पहा बरे, तुम्ही लंगड्या गाढवास मारा, त्याचा
ब्राह्मणांनी का त्यास दप्तराचे काम देऊन त्यांच्याऐवजी धोक्या मारून विद्वांच्या हजामती करावी की काय, असे तो म्हणत. असे बोलून त्यांनी शिक्षा करेल. दुसरे असे की लिहिण्याची बंदी करून हे लोक थांबले की काय. नाही, बाजीराव साहेब तर काशीत जाऊन धुळीत रहिवासी होऊन तद्रूप झाले, पण त्यांच्या सहवासाच्या गुणाने येथील महार तो काय, पण तोही मागाच्या सावलीचा स्पर्श होऊ नये म्हणून प्रयत्न करीत आहे. सोहळे नेसून नाचत फिरणाऱ्या लोकांचा एवढाच हेतू की काही लोकांपेक्षा आम्ही पवित्र आहोत असे मानणे व त्यापासून त्यास सुख वाटते, पण एका शिकण्याच्या बंदीपासून आम्हाला किती दुःखे पडतात याच्या ह्या निर्दयांच्या अंतःकरणात द्रव येतो की काय. त्याच कारणामुळे आम्हास कोणी चाकरीस ठेवीत नाही. जर चाकरी मिळण्याची एवढी बंदी तर आम्हास पैसा कोठून मिळणार. बरे, हे उघडच सिद्ध होते की आमचे हाल फार होतात. पंडित हो, तुमचे स्वार्थी अक्कलकोटे पांडित्य पूजेसहित एकीकडे गुंडाळून ठेवा आणि मी सांगते त्याचकडे लक्षपूर्वक कान देऊन ऐका. ज्यावेळेस आमच्या स्त्रिया बाळंत होतात त्यावेळेस त्यांच्या घरावर छप्प सुद्धा नसते, म्हणून ईव, पाऊस व वारा त्यांच्या उपद्रवामुळे त्यास किती दुःख होत असेल बरे. ह्याचा विचार स्वतःच्या अनुभवावरून करा. जर एखाद्या वेळेस त्यास बाळंत रोग झाला त्यास औषधास व वैद्यास पैसे कोठून मिळणार. असे कोणता तुम्हामध्ये संभाव्य वैद्य होता की त्याने फुकट औषध दिले. मायामांगाच्या मुलास ब्राह्मणाधिकांच्या मुलांनी दगड मारून रक्त निघाले तर ते सरकारात जात नाही. ते म्हणत की आपणास उच्छिष्ट आणावयास अनुक्रमाने पुढे जावे लागते असे म्हणून उभीच राहतात. हाय हाय, काय रे भगवान हे दुःख, हा जुलूम विस्ताराने लिहू लागले तर मला रडू येतं. ह्या कारणास्तव भगवंताने आम्हावर कृपा करून दयाळू इंग्रज सरकारला येथे पाठवले आणि आता ह्या राज्यातून आमची जी दुःखे निवारण झाली ती अनुक्रमे घेतली. शूरपणा दाखवणारे व गृहात उंदीर मारणारे असे जे गोखले, आपटे, त्रिकुंजी, आंधळा पानसरे, काळे, बहिरे हे निरर्थक मारावर स्वाऱ्या घालून वीर भरत होते व गरोदर बायकांसहित देहांत शासनी करीत होते. ती बंद झाली आणि पुणे प्रांती मारावर कल्याण करणारे दयाळू बाजीराव महाराजांच्या राज्यात अशी अंधाधुंद होती की ज्याच्या मनात वाटेल त्याने मागांवर नाना प्रकारची तुफाने घेऊन शेंदाड शिपायासारखा जुलूम करीत होते. ती बंद झाली. किल्ल्याच्या पायात घालण्याची बंदी झाली. आमचा वंशही वाढत चालला. मागावर यातून कोणी बारीक पांघरून पांघरले असता ते म्हणत की त्यांनी चोरी करून आणली. हे पांघरून तर ब्राह्मणानेच पांघरावे. जर मागावर पांघरतील तर धर्म भ्रष्ट होईल असे म्हणून ते त्यास बांधून टाकले. मग आता इंग्रजांच्या राज्यात ज्यास पैसे मिळेल त्याने घ्यावे. उंच वर्गातील लोकांचा अपराध केला असता मागाचे किंवा महाराचे डोके मारित होते ती बंद झाली. जुलूम पिटारी बंद झाली. आमचा स्पर्श होऊ देण्याची मोकळी पटेपोटी झाली. गुलटेकडीच्या मैदानात चेंडू दांडू खेळण्याची बंदी झाली. बाजारात फिरण्याची मोकळीक झाली. आता निपक्षपाती दयाळू इंग्रज सरकारचे राज्य झाल्यापासून एक चमत्कारिक गोष्ट झाली आहे. ती लिहिताना मला मोठे आश्चर्य वाटते. ती अशी की जे ब्राह्मण आम्हास वर सांगितल्याप्रमाणे दुःख देत होते तेच आता माझे स्वदेशी प्रिय बंधू मित्र आम्हास या महान दुःखातून बाहेर काढण्याविषयी रात्रंदिवस सतत मेहनत घेत होते. परंतु सर्वच ब्राह्मण घेतात असे नाही. त्यातून ज्यांचा विचार शैतानाला नेला आहे ते पूर्वीसारखाच आमचा द्वेष करतात आणि जे माझे प्रिय बंधू आम्हास बाहेर काढण्याविषयी प्रयत्न करतात त्यास म्हणतात की तुम्हा जाती बाहेर काढू. आमच्या प्रिय बंधूंनी महारामांगाच्या मुलांच्या शाळा मांडल्या आहेत व या शाळांना दयाळू इंग्रज सरकारही मदत करीत आहे. म्हणून मांडलेल्या शाळांना फारच सहाय्य आहे. अहो, दरिद्राने व दुःखाने पिडलेले महारमांग रोखतो. तुम्ही रोगी आहात तर ज्ञानी औषध घ्या, म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कुकल्पना जाऊन तुम्ही चांगले
असतात त्या बंद होतील, तर आता झटून अभ्यास करा, म्हणजे तुम्ही ज्ञानी होऊन कुकल्पना करणार. अशा प्रकारे मुक्ता साळवे ही 14 वर्षाची मुलगी निबंधामध्ये लिहिलेली आहे. तेव्हा खूप धाडस केली होती तेव्हा हे लिहिण्याचं. आणि ते 1855 साली एका नियतकालिकामध्ये हे छापून आलेलं आहे. हे मुक्ता साळवेचं कौतुक करावं तेवढं खूपच आहे. काही चूक झाल्यास माफ करा. धन्यवाद. जय हिंद. हॅलो.